नमस्कार ताई, पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला आज आपण व्हिडिओ टाकूया। 2-3 दिवस झाले आम्ही व्हिडिओ टाकलाच नाही, कारण पूजा माहेरी गेलेली होती आखाड महिन्यासाठी। आता ती कालच आली। आता नव्यानं आजपासून आपण रेसिपी वगैरे दाखवू। बाहेरचे काही व्हिडिओ तुम्हाला टाकल्या जातील, काही रेसिपी टाकल्या जाईल, काही ना काही दाखवत जाऊ। 2-3 दिवस आता गॅप पडला। चला आज आपण कांद्याच्या भाजीचे मुटकुळे पाहूया। जुनी रेसिपी आहे, जुन्या लोकांची आहे, पण आपल्याला आपल्या आजीमुळं आईमुळं ही रेसिपी माहिती आहे जुन्यातली। आपल्या शहराच्या भागात तरी भाजी भेटत नाही, पण आमच्याकडे विकायला येते। तर मी काल ही भाजी विकत आणली, तुम्हाला दाखवते। आज याचे मुटकुळे पण दाखवते आणि सर्व रेसिपी करताना सर्व दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये। जी आणली मी काल, रानभाजी म्हणतात याला, विकायला आमच्या इथे येते। ही बघा, अशी आहे ही, याला फांदाची भाजी म्हणतात। खूप मस्त मुटकुळे लागतात याचे आणि जुन्यातली आहे भाजी आहे ही, एक प्रकारची रानभाजी। पौष्टिक आहे, ताकद आहे या भाजीला। ज्याला माहिती आहे तेच लोक करतात, शहराच्या भागात नाही आहे ही। शहराच्या लोकांना नाही, एवढे महिलांना नाही माहिती या भाजीची, पण बऱ्याच ठिकाणी आहे ही भाजीला ओळख आहे बऱ्याच ठिकाणी। तर आता आपण याला निवडून घेऊ, चांगली धुवून घेऊ, मग दाखवते मी तुम्हाला व्हिडिओतून। अशी भाजी निवडली आम्ही ही, आणि आता चांगली 2 पाण्यानं चांगली धुवून घेतोय। चांगली धुवायची भाजी, कारण ही रानभाजी असते। बारीक अशी चिरून घ्यायची भाजी। चला आता आपण हे वाटण काढून घेऊया। यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतल्या 4-5, जिरं घेतलं, कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलेला आहे। चला आता आपण बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये। हे पा कसं बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून। चला आता आपण भाजीचे मुटकुळे तयार करायला सगळं सामान एकत्र करू। काय काय सामान घेते मी ते तुम्ही बघा, तुम्हाला मी सर्व दाखवते यामध्ये काय काय टाकणार आहे ते। ही भाजी धुवून चांगली निवडून घेतली, धुवून घेतली चांगली 2 पाण्याने, आणि बारीक चिरून घेतली। सर्व पानं किडके असतात त्याच्यात कधी कधी, ते पण काढून घेतले, साफ करून घेतली ती। यामध्ये बेसन, हे ज्वारीचं पीठ आहे। पीठ मी थोडंसंच घेतलं, जास्त नाही घेतलं। बेसनाचा वापर मी यात जास्त केलेला आहे। हा मिरचीचा खरडा, जिरं, लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं वाटण आहे।
पूर्ण असं सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं सर्व सामान. आता यामध्ये आपण हळद टाकू थोडी. आणि मीठ मी हातानेच टाकते, कारण आता हे सर्व आपण कालवून घेऊ, एकत्र करून घेऊ. बघा पाण्याचा एवढा त्याला उगाच थोडा हात लागेल, जास्त लागत नाही. हा असा आपण तयार केला हा गोळा भाजीचा. हे बघा असा मस्त तयार झाला हा. आता याचे आपण छोटे छोटे मुटकुळे करूया. थोडासा तेलाचा हात घेतला, चाळणीला पण लावला चव बाजूने, आणि आता आपण याचे छोटे छोटे मुटकुळे करणार आहोत. तर ही बघा एकदा कशी करते मी. आमची आई करायची. आईच्या हातचीच रेसिपी आहे ही, आईने मला शिकवली. हे बघा इथं आपले मुटकुळे झालेले आहेत. पहा किती मस्त झाले बघा, मोकळे मोकळे झाले, एकदम चिटकले नाही, काही नाही चाळणीला. खूप चांगले झाले. हे बघा असं आदन, आणि या अशा पाण्यावरती अशी चाळणी ठेवून द्यायची आणि झाकण मारायचं, त्याला मुटकुळे करून ठेवून असं, आणि 20-25 मिनटं असे होऊ द्यायचे. मी 25 मिनटं होऊ दिले. काही मोठा गॅस केला, काही मग एकदम स्लो केला, त्याच्यावरती होऊ दिले 5-10 मिनटं आणि बंद केला गॅस. हे बघा असे मस्त झालेले आहेत फांदाच्या भाजीचे मुटकुळे. बघा किती मस्त झाले. आणि हे चवीला पण एवढेच भारी लागतात, खूप मस्त लागतात चवीलाही, खूप छान. हे असेच खातात, पण आम्ही याला कट करून तव्यावर परतून घेणार आहे, तेल टाकून. थोडासा तेलाचा काटा टाकून असे कट करून परतणार. अशा प्रकारे कट करायचे. असं तेल टाकायचं यामध्ये. असे कट करून तव्यावर टाकले आम्ही, तेल टाकलं आजूबाजूने आणि मस्त त्यावर ठेवले. आता तर हे असेही चांगले लागतात परतून तव्यावरती, आणि तेलामध्ये तळूनही छान लागतात. अळूची वडी करतो आपण, अळूच्या पानांची वडी, त्याप्रकारे तळूनही चांगले लागतात, असेही चांगले लागतात, कच्चेही चांगले लागतात. मुटकुळे आणि भाकरीसोबत मस्त लागतात. मस्त झाल्यात आपल्या हे मुटकुळे. आम्ही ते तव्यावरती थोडेसे फ्राय करून घेतले तेलामध्ये. छान रेसिपी आहे. तुमच्याकडे जर ही भाजी असली तर तुम्ही करून बघा, पण भाजीची ओळख पाहिजे चांगली. फांदाचीच भाजी ही खेड्यावरतीच मिळते, रानातली रानभाजी म्हणतात याला. असे मुटकुळे केले आम्ही. अजून एकदा याची रेसिपी दाखवू आम्ही, हरभऱ्याच्या डाळीतली.
ती पण तुमच्यापर्यंत येईल. हा व्हिडिओ आता तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.